शिवकृपा पतपेढीच्या भूमिकेच्या विरोधात शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांचे कोरेगावात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन। एकसळ तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकुळकर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुंबई स्थित शिवकृपा सहकारी पतपेढीमध्ये 2009 साली विलिनीकरण करण्यात आले असून ठेवीदारांना देय रक्कम दिली जात नसल्याच्या निषेधार्थ शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। शिवकृपा पतपेढीने कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकुळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना देय रक्कम दिलीच पाहिजे ही भूमिका कायम असून शिवकृपा पतपेढीचे संचालक मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने धरणे आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नसल्याने भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। राज्याच्या सहकार आयुक्त यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे। माझ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पतपेढीचे पदाधिकारी केवळ प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन चुकीची माहिती दिशाभूल करत आहेत। मी शेतीनिष्ठ शेतकरी असून सामाजिक भूमिकेतून वयोवृद्ध ठेवीदारांना न्याय देण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली असताना माझे आंदोलन दडपून टाकण्याचा दबाव प्रशासकीय यंत्रणेवर टाकण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जिल्हास्तरीय पुरस्कार स्वीकारला आणि थेट आंदोलनाच्या मंडपात शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांना सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृषी दिनी सातारा येथे गौरवण्यात आले। सातारा येथे पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमोल भोसले हे थेट कोरेगावात आंदोलनस्थळी दाखल झाले। मी स्वतः शेतकरी आहे, ठेवीदार देखील शेतकरी आहेत आणि शेतकरी हितासाठी मी लढत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले। तर एकसळगावचे स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकुळकर सहकारी पतसंस्था या नावानं एकसळमध्ये जी पतसंस्था होती ही पतसंस्था शिवकृपा पतसंस्थेने काही वर्षापूर्वी त्या पतसंस्थेमध्ये शिवकृपा पतसंस्थेमध्ये दादासाहेब साकुळकर पतसंस्था विलीन झाली। विलीन झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शिवकृपा पतसंस्थेमध्ये जे काही ठेवीदारांची ठेव आहे ते कर्जदारांचे पैसे कर्जदारांनी भरून ठेवीदारांनी ठेवी रक्कम घ्यावी। हे असं असताना माझेच वडील भानुदास शंकर भोसले यांनी दत्तात्रय तुकाराम भोसले यांच्या नावे असलेले कर्ज 1 लाख रुपये भरले आणि त्यांनी ठेवीची 1 लाख रुपये रक्कम घेतली। ज्या वेळेस प्रशासनाच्या लक्षात आलं की ठेवीदार कर्जदारांचे पैसे भरतात आणि त्यांची ठेवीची रक्कम माघारी घेतात, त्यांनी असा जी.आर. काढला की 20% रक्कम रोख देणार, 30% रक्कम रोख देणार, 50% रकमाची 3 वर्षासाठी ठेव करणार आणि ज्यावेळेस संपूर्ण कर्जदार कर्ज भरतील त्यावेळेस तुमची 20% रक्कम देण्यात येईल। ही अशी गोष्ट असताना देखील काही ठेवीदारांच्या त्या पद्धतीनं ठेवी केल्या सुद्धा त्याच्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की कर्जदार बऱ्यापैकी कर्ज भरतात, परंतु काही अनाकलनीय कारण पुढं करून त्यांनी ठेवीदारांना 80% रक्कम द्यायची आणि 20% रक्कम इरोजन करायची। आता मला सांगा, आपला भारत देश हा लोकशाहीच्या माध्यमातून चालतो। दादासाहेब साकुळकर पतसंस्था म्हणजे कुठल्या मोठ्या व्यापाऱ्यांची पतसंस्था नव्हती। दादासाहेब साकुळकर पतसंस्था हे सामान्य शेतकऱ्यांची पतसंस्था होती। त्या शेतकऱ्यांनी त्या पैशाचा वापर जवळच्या जवळ लगेच आम्हाला करता यावा किंवा आमच्या गोरगरिबांच्या लेकीला असेल किंवा मुलाच्या लग्नासाठी उपयोगी पडावा म्हणून त्यांनी ते ठेव रक्कम ठेवल्यानंतर शिवकृपा पतसंस्थेने लोकशाहीमध्ये जर कुठल्या ठेवीदाराला जर दान दुप्पट रक्कम जर झाल्यानंतर ती पतसंस्था जर दुसऱ्या पतसंस्थेमध्ये विलीन केल्यानंतर जर तुम्हाला फक्त ठेवीतली 80% रक्कम मुद्दल द्यायची, 20% द्यायचं नाही आणि त्याची 1 रुपयाही व्याज द्यायचं नाही, ही जर कुठं गोष्ट घडत असेल तर मला वाटतं लोकशाहीला हा काळिंबा आहे। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये होणाऱ्या देशव्यापी परिषदेसाठी कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड, मान्यवरांनी केले अभिनंदन।
संसदीय लोकशाही प्रणाली बळकट करण्याबरोबरच राष्ट्र उभारणीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशव्यापी 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद गुरुग्राम हरियाणा येथे दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी आयोजित केले आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्र आणि हरियाणा सरकारमधील वरिष्ठ मंत्री या परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना या परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे। देशव्यापी परिषदेत कोरेगावचे नेतृत्व करण्याचा पहिला बहुमान बर्गे यांना मिळाला आहे। त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। कोरेगाव नगरपंचायत कार्यालयातून या संदर्भातील माहिती मंगळवारी दुपारी 1:30 वाजता देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकली असून वाढते शहरीकरण लक्षात घेऊन नव्याने अस्तित्वात असलेल्या आणि पहिल्यापासून कार्यरत असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बळकटीकरणासाठी पावले उचलली आहेत। देशाच्या प्रगतीमध्ये आणि संसदीय लोकशाही प्रणाली बळकटीकरणासाठी देशव्यापी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत पदाधिकारी यांची राष्ट्रीय परिषद हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे मानेसर येथे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी येथील सभागृहात दिनांक 3 आणि दिनांक 4 जुलै ही परिषद होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून 48 प्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातून कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना हा बहुमान मिळाला आहे। अत्यंत कार्यक्षमपणे कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या बर्गे यांच्या कामकाजाची आणि कार्याची दखल घेऊन नगरविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि लोकसभा सचिवालयाने ही निवड केली आहे। आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे प्रशासन अधिकारी अजिंक्य पाटील, मुख्याधिकारी विनोद जळक आणि नगरपंचायतीचे लेखापाल श्याम मोरे यांनी राहुल बर्गे यांच्या निवडीसाठी पुढाकार घेतला आहे। गुरुग्राम येथील पंचतारांकित हयात हॉटेलमध्ये परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। गुरुवारी सकाळी 10 वाजता ही परिषद सुरू होणार आहे। हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण हे या परिषदेचा शुभारंभ करणार असून लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग, हरियाणाचे राज्यपाल नायब सिंग, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहून देशभरातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत। हरियाणा राज्याचे नगरविकास मंत्री विपुल गोयल हे पहिल्या दिवशीच्या परिषदेचा समारोप करणार आहेत। दिवसभरामध्ये देशभरातील अग्रगण्य महानगरपालिका असलेल्या भुवनेश्वर, कोयंबतूर, इंदोर, लखनौ, पुणे, सुरत आणि विशाखापट्टणम या महानगरपालिकांचे महापौर तसेच प्रशासक आणि आयुक्त उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाचे सादरीकरण करणार आहेत। दिवसभरामध्ये सशक्त लोकशाहीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे योगदान याविषयी कार्यशाळा होणार असून त्यामध्ये मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। शुक्रवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत वेगवेगळे विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे। मध्य प्रदेशचे राज्याचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलास विजयवर्गीय उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबरोबर परिषदेत उपस्थित असलेल्या सदस्यांचा वार्तालाप आणि संवाद कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर हरियाणा विधानसभेचे उपाध्यक्ष किशनलाल मिद्दा, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। राहुल रघुनाथ बर्गे कोरेगावचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीत सत्ता असताना उपसरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे। नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। त्यांनी अल्पावधीत कोरेगाव शहरात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील दादा बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे। बेकायदेशीर वाळू उपशावर आता गृह विभाग आणि महसूल विभाग संयुक्त कारवाई करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न। राज्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। गृह विभाग आणि महसूल विभागात संयुक्तपणे कारवाई करणार आहे।
नजीकच्या काळात परिवहन विभाग देखील आता याविषयी कारवाईची भूमिका घेणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंगळवारी दुपारी 12:15 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी बेकायदेशीर वाळू उपसा संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली। महसूल मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चांगले निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे। हे निर्णय घेऊन सुद्धा बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच आहे। मागील अधिवेशनामध्ये देखील वाळू चोरी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। महिनाभर कारवाई झाली आणि परत वाळू उपसा सुरू झाला असल्याचे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। कोणावर तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे। कार्यक्षेत्रात असलेल्या पोलीस स्टेशन, तलाठी, सर्कल सगळ्यांचे हप्ते बांधले आहेत। त्यामुळे मी महसूल मंत्र्यांना विनंती करतो की तुमचा उद्देश चांगला आहे, पण सर्वसामान्यांना वाळू मिळाली पाहिजे, ती मिळत नाही। उलट बेकायदेशीर वाळू विकली जाते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। राज्यामध्ये वाळूचे धोरण स्वीकारत असताना तक्रार झाल्यावर आरोप निश्चित करा, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करा, जप्तीनंतर नाममात्र वसुली केली जाते। ज्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे त्याबाबत पॉलिसी ठरवण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली। शशिकांत शिंदे साहेबांनी योग्य सूचना केली आहे। माननीय सभापती महोदय, एक गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का? चोरी होत आहे। मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही, कारण ज्याला 2-3 धोरण आपण आणले आहे। आता वाळू धोरण आणलाय, पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे, म्हणजे जाहीर केलाय एमसँड धोरण। एका जिल्ह्याला 50 क्रेशर आपण देतोय। काल त्याची पॉलिसी आली, काल त्याची एसओपी आम्ही इश्यू केली। कृत्रिम वाळू तयार करणे, दगडापासून वाळू तयार करणे। मी तुम्हाला सांगतो, जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर वाळू चोरी होणार नाही। वाळू चोरी काय आहे? कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही। म्हणून आता एमसँड धोरण आणलं। एका जिल्ह्यात 50 क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे। फर्स्ट त्याला इंडस्ट्रियल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतोय आणि उद्यापासून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात 50 वाळू क्रेशर। मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी या राज्यामध्ये 1,500 एमसँडचे क्रेशर लागतील, नैसर्गिक वाळूवर हे राज्य 90% विड्रॉ होईल। इतकं महत्वाचं धोरण आपण आणलं। मला माहिती आहे तोपर्यंतही ब्लॅक मार्केटिंग चालू होणार आहे। राहिला प्रश्न, आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे जिथे वाळू चोरी चालू आहे त्या तहसीलदार, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी फिक्स करणार आहे का? पोलीस याच्यामध्ये 3 भाग केले। आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही दाखल करायचे। जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलाला दाखल करत नाही आणि महसूलाला पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या। आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे, अनिल परब साहेब, की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड। असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे। त्याचाही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे दस्ती केली आहे। त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल। पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे विषय तात्काळ मार्गी लावणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। मुंबईत मंत्रालयात झाली विशेष बैठक। पाटण विधानसभा मतदारसंघातील मौजे माथणीवाडी गावातील 46 खातेदार यांचे खास बाब म्हणून पुनर्वसन आणि तारळी धरण प्रकल्पाअंतर्गत बाधित मौजे सावरघर पुनर्वसन काटेवाडी येथील प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। सातारा जिल्ह्यातील मौजे माथणीवाडी पुनर्वसन तसेच तारळी धरण प्रकल्पाअंतर्गत बाधित मौजे सावरघर पुनर्वसन प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या रोख रकमेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात सोमवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास
झालेल्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली तसेच निर्णय घेण्यात आले। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली। पाटण विधानसभा मतदारसंघातील मौजे माथनेवाडी गावातील 46 खातेदार यांची खास बाब म्हणून पुनर्वसन आणि तारळी धरण प्रकल्पांतर्गत बाधित मौजे सावरघर पुनर्वसन काटेवाडी येथील प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या रोख रकमेच्या संदर्भात पुनर्वसन विभागाकडून अहवाल प्राप्त होताच त्यावर कार्यवाही करावी अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत।